नमस्कार. फूडी रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी. कारले हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, पचन सुधारते आणि त्वचेसाठी देखील खूप गुणकारी आहे. वजनसुद्धा कमी करण्यास याने मदत होते. कारलं हे फायबरने समृद्ध आहे आणि चरबी कमी करण्यास याने मदत होते. सगळ्यात सोपी ही रेसिपी आहे. एकही मसाला न वापरता आपण ही रेसिपी करणार आहोत. इथे मी कारल्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि शक्यतो ते एकदम पातळ कट करून घ्या. कारले कट करून झाले की आपल्याला मीठ चोळून घ्यायचं आहे आणि ते 10 ते 15 मिनिटे आपल्याला ठेवून द्यायचे आहेत. नंतर आपल्याला एका पाण्याने ते धुवून घ्यायचे आहेत. धुवून झाले की इथे मी एक लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये ते कारला आपल्याला परतून घ्यायचं आहे. परतण्यासाठी इथे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि ते कारलं परतून घेत आहे. तेल टाकून परतले की त्याचा कडवटपणा थोडासा कमी होऊन जातो आणि हलकंसं कारलं आपल्याला ब्राऊन होईपर्यंत ते परतून घ्यायचं आहे. आणि बघू शकता इथे कारलं परतून झालेलं आहे. एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर इथे कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. हिरवी मिरची स्किप केलेली आहे, सॉरी. तवा ठेवून घेऊया आणि त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकूया. तेल गरम झाले की आपण त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत. यानंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण थोडासा जास्तच वापरा. लसूण थोडासा ब्राऊन झाला की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. यामध्ये आपण हळदी पावडर टाकून घेऊया. नंतर आपण यामध्ये कारलं ॲड करूया, भाजून घेतलेलं कारलं. मस्त त्याला असं परतून घेऊया. ते छान असं परतलं गेलं की त्यामध्ये आपल्याला वरतून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकून घेऊया. छान असं परतून घेऊया आणि इथे बघू शकता तेलसुद्धा सुटलेलं आहे कारल्याला आणि वरतून कोथिंबीर ॲड करूया. बघू शकता खूप सुंदर दिसत आहे आणि टेस्टीसुद्धा आहे आणि अजिबात कडू न होणारं आणि एकही मसाला न वापरता आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेलं हे कारलं आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा.